जळगाव जिल्ह्यातल्या 16 नगर परिषदा आणि 2 नगरपंचायती अशा 18 परिषदांसाठी जे आहे आज मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। काही वेळातच जे आहे जळगाव जिल्ह्यामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर मतमोजणीसाठीचे जे कर्मचारी आहेत या ठिकाणी सज्ज असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। 10 वाजेपासून जे आहे मतमोजणीला सुरुवात होणार असून टपाली मतांनी जे आहे मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे। आणि एकंदरीतच जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर 16 नगर परिषदा आणि 2 नगरपंचायतीसाठी या ठिकाणी आज मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। आज या ठिकाणी जर आपण बघितलं तर जामनेरमध्ये जे आहेत नगराध्यक्ष जे आहेत बिनविरोध झालेले आहेत, तसेच 9 नगरसेवक देखील बिनविरोध झालेले आहेत। त्यामुळे आता जामनेर येथे 17 जागांसाठी जी आहे मतमोजणी ही काही वेळात या ठिकाणी सुरुवात होणार असून कर्मचारी आपापलं साहित्य घेऊन जे आहे या ठिकाणी सज्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। थोड्याच वेळामध्ये जे आहेत पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी जे आहे ईव्हीएम बाहेर काढल्या जातील आणि त्यानंतर ज्या प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे। 10 वाजेपासून जे आहेत निकाल हाती यायला सुरुवात केली जाणार आहे आणि 10 वाजेपासून जे आहे लवकरात लवकर जी आहे मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे। एकंदरीतच जळगाव जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेरच्या नगराध्यक्षपद बिनविरोध झालेलं आहे, तर दुसरीकडे या ठिकाणचेच 9 नगरसेवक बिनविरोध झालेले आहे आणि एक नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवक बिनविरोध झालेले जामनेरची नगर परिषद ही जळगाव जिल्ह्यातली एकमेव नगर परिषद ठरलेली आहे। आणि भाजपचा जो आहे एक नगराध्यक्ष या ठिकाणी बिनविरोध झाल्यामुळे भाजपने जे आहे जळगाव जिल्ह्यामध्ये 18 नगराध्यक्षपैकी एकने या ठिकाणी आघाडी घेतल्याचं देखील आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे। एकंदरीतच नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवक पदासाठीची मतमोजणीची प्रक्रिया पार पडत होणार। आज उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे। मंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील तसेच इतर नेत्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। लवकरात लवकर जे आहेत निकाल या ठिकाणी हाती येणार आहे। आज उमेदवारांच्या भाग्याचा फैसला या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे गुलाल कोण उडवतं आणि बाजी कोण मारतं हे देखील आपल्याला पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महायुती की महाविकास आघाडी कोणाच्या ताब्यात नगर परिषदेची सत्ता जाते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।